श्री गणेशाय नमः. सर्वप्रथम सर्वांना नूतन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर. नवीन वर्ष चालू झाले होते, म्हटलं चला बाप्पांच्या आणि त्यांच्या पप्पांच्या आशीर्वादाने चालू करावं. आणि तर मग काय, गेलो पुणे येथील कसबा पेठ येथील गणपती बाप्पांना. अशा प्रकारे नवीन वर्ष असल्यामुळे गर्दी तर होतीच, तर मी आणि माझा मित्र दोघेजण गेलो. आणि गेल्यानंतर असं थोडंफार व्हिडिओ शूटिंग वगैरे केली. आणि त्यानंतर गर्दी असल्या कारणामुळे आम्हाला बारीला उभं राहावं लागलं. थोडीफार गर्दी होतीच. तसेच आतमध्ये बाप्पाची आरती देखील चालू होती, तर आरती पण करत होतो. आणि हे बघा, असे सुंदर असा आतमध्ये थोडी सजावट केली गेलेली होती आणि अतिशय सुंदर असा सभामंडप देखील सजवलेला होता. आणि गर्दी या कारणामुळे देखील होती की नवीन वर्ष तर होतंच, पण बाप्पाचं जे शेंदूर काढला गेला होता आणि त्यानंतर जी अशी सुंदर अशी मूर्ती निघालेली होती ती बघण्यासाठी सर्वांची गर्दी होत होती. तसंच हे बघा, आम्ही बाहेर असतानाच आरती चालू होती, तर अशा प्रकारे आरती पण झाली. आणि आमचं चालू होतं शूटिंग काढायचं काम. बरेच जण नको नको म्हणत होते, पण स्वतः शूटिंग काढत होते. तर अशा प्रकारे बारीला असता असता शूटिंग पण करत होतो, बाप्पाचं स्तोत्र पण वाचत होतो. आणि दादा मला व्हिडिओ शूटिंग नको काढू म्हणत होते, तर मी काही थांबत नव्हतो. तरी हे बघा, या काचेमध्ये असे अतिशय सुंदर असे चित्र होते, ज्याला काचेने सुरक्षित केलं गेलेलं होतं, जे की कोणी हात वगैरे लावू नये, खराब होऊ नये म्हणून. अतिशय सुंदर असे चित्र आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर बाप्पानी ज्या योगात अवतार घेतले ते सगळं पुढे आहे, तर ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकतात काय आहे, कुठला आहे. तसेच ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानचे विश्वस्त अध्यक्ष श्री विनायक सरांशी थोडा संवाद साधलाय, तो आपण ऐकूयात. नमस्कार, मी विनायक बाजीराव ढकार, प्रमुख विश्वस्त ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान पुणे. आपण या मंदिरात बसलो. हे मंदिर साधारण 450 ते 500 वर्षापूर्वीचं 400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि आपली श्रींची मूर्ती ही 450 वर्षापेक्षा जुनी आहे. 15व्या शतकातली ही मूर्ती आहे. आणि आमचे पूर्वज विनायक भट ठकार यांना ही सापडलेली मूर्ती आहे. जेव्हा 1637 साली छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ भोसले पुणे येथे लाख मानवता वास्तव्यात आले 1637 साली. हिंदू प्रथेप्रमाणे जेव्हा आपण एक शुभकार्याची सुरुवात करतो, त्यामध्ये या गणपतीचे आशीर्वाद घेतले. या गणपतीचं नाव आहे जयंती केदार. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेबा भोसले जेव्हा पुण्यात वास्तव्यात येणार होते, त्यापूर्वी या पुण्यात गाढवाचा नांगत भिरवला होता. नंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री इथं आले, त्यांनी या पुण्यात शेणाचा नांगर फिरवला आणि या गणपतीचा आशीर्वाद घेतला. हे पुण्याचं ग्रामदैवत आहे. आणि पुण्यात होणाऱ्या प्रत्येक मंगल कार्याची निमंत्रण पत्रिका प्रथम इथं दिलं जाते आणि या गणपतीचा आशीर्वाद घेतले जातात आणि सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडलं जातं. अशी ही गणपतीची ख्याती आहे. आणि हे जे पुण्याचं ग्रामदैवत आहे, या पुणेकरांवर सुद्धा या गणपतीची कृपा आहे. आणि आज जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे पुणे वसवलं, पुणे पनवडी जे वसवले, या पुण्यात पसरत वाढतच गेलेले. ते आशीर्वाद पुण्याच्या नागरिक पाठीची राहतील, यात शंका धन्यवाद. मी असं ऐकलं की आपला जे आत्ता शेंदूर पुन्हा वज्रलेप झालाय, त्याबद्दल काय सांगाल? निघायला सुरुवात झाली होती. आपोआप शेंदूर निघत होता. तेव्हा आम्ही सर्व विश्वस्त मंडळ पुजारी यांची एकत्र बैठक घेतली आणि या मूर्तीवर शेंदूर कवच काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी आम्ही पुनर्वसन खातो, डेक्कन कॉलेज, धार्मिक गुरुजी त्यांची सगळ्यांनी सल्लामसलत केली आणि आम्ही आता निर्णय घेतला की या मूर्तीचं कवच शेंदूर काढलं पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही दिनांक 15/12/2025 रोजी मंदिर बंद केलं. तशीच पुणेकरांना आव्हान केलं. पुणेकरांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं आणि मंदिर बंद करून आम्ही मूर्तीचा सगळा शेंदूर काढला. 900 किलो शेंदूर निघाला.
आणि पुरातत्व खात्याच्या मानवजाने सगळं काम झालेलं आहे आणि मूळ मूर्ती स्वरूपात आपल्याला बघायला मिळते. जी सुंदर मूर्ती आहे, नाही खूप सुंदर आहे खरंच. ती सुंदर मूर्ती आहे. आणि 30 तारखेला आम्ही 31 तारखेला सकाळी पुण्याच्या नागरिकांसाठी हे मंदिर दर्शनासाठी आम्ही खुलं केलं. सरांनी थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण आणि सुंदर अशी माहिती आपल्याला सांगितली. आणि आपण बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता की ढोल ताशाला सुरुवात झालेली होती. अतिशय सुंदर असा नजारा होता. अतिशय सुंदर प्रकारे ते वाजवत होते. आवाज खूप होता पण तेवढा मधुर पण वाटत होता. कुठल्याही प्रकारचा कंटाळा येत नव्हता. अतिशय सुंदर एका तालामध्ये ते ढोल तर मी माझ्या नवीन वर्षाची सुरुवात बाप्पांच्या आशीर्वादाने केली. तुम्ही बाप्पांचा आशीर्वाद नक्की घ्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच प्रेम सदैव राहू द्या. धन्यवाद.